जेव्हा केव्हा माझ्या घरातील WhatsApp बघतात त्यावेळेस त्यांना समजतं की हे जे अकाउंट आहे ते पूर्णपणे बॅन झालं आहे. तर बघू शकता जे की त्यांनी WhatsApp जर ओपन केलं तर त्यांच्यामुळे काहीसा अशा पद्धतीचा इंटरफेस येतो. आणि त्याच वेळी मी ज्यावेळेस WhatsApp ओपन करतो त्यावेळेस मी अशा पद्धतीचे जे की व्हॉल्यूम बटन दोनदा मी प्रेस केल्यानंतर डायरेक्ट जे काही अशा पद्धतीने माझा जे WhatsApp ओपन होऊन जाईल. तर हे कशा पद्धतीतून काय करायचं तुम्हाला दोन ट्रिक आहेत त्या सांगतो. जे की दुसरी ट्रिक आहे ती तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने. जसं की समजा तुम्हाला काय करायचं आहे एखाद्याने तुमचं जरी WhatsApp ओपन केलं आणि समजा डायरेक्ट त्याला पॅटर्न जो की वरला आहे तो समजा त्याला समजलं तर इथून बघू शकता जे की त्याने WhatsApp अशा पद्धतीतून डायरेक्ट ओपन केलं. बघू शकता जे की WhatsApp अशा पद्धतीतून तुमचं ओपन केलं तर त्यानं खालीवर अशा पद्धतीने प्रेस केलं तर तो समजेल की बाबा ह्याचा फोन हँग झाला आहे, जास्त हँग करतो. तो काही सुद्धा करू शकणार नाही, कोणासुद्धा अशा पद्धतीने चॅटिंग वाचू शकणार नाही. बघू शकता जे की प्रेस केलं तरी सुद्धा इथे काही सुद्धा बघू शकता 3 लाईन्सवर क्लिक होणार नाही, खाली स्टेटस म्हणा कॉलिंग काही सुद्धा काही करू शकणार नाही. त्याने तुम्हाला सांगतो कोणी सुद्धा तुमचं चॅटिंग सुद्धा वाचू शकणार नाही आणि समोरच्याला समजणार नाही की हे जो WhatsApp आहे ते बॅन आहे का नाही. डायरेक्ट तो समजू शकतो. तर कशा पद्धतीतून काय सेटिंग करायचं ते तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर. जसं की मी स्क्रीनवर तुम्हाला कसं सांगितलं, जसं की बघितलं माझा जो नंबर आहे तो दुसऱ्या कोणी जर माझं WhatsApp ओपन केलं तर त्याला डायरेक्ट माझा जो नंबर आहे तो डायरेक्ट तो बॅन आहे अशा पद्धतीने त्याला समजून जाते. त्याने की WhatsApp जर ओपन केलं तर त्याला वाटणार की याचा नंबर आहे तो बॅन झाला आहे. जसं की समजा तुमच्या घरातले कोणी सुद्धा WhatsApp जर ओपन करून बघितले की WhatsApp मध्ये कोणाशी बोलतोय काय चॅट करतोय तर तुम्ही त्याचा जो नंबर आहे आपला तो डायरेक्ट तुम्ही बॅन त्याला कशा पद्धतीने लावू शकता किंवा WhatsApp आहे ते आपल्याला अजून लॉग इनच नाही अशा पद्धतीने कसं करू शकता सेटिंग आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा म्हणजेच तुम्हाला समजणार आहे. जसे की तुम्हाला आज दोन ट्रिक सांगणार. दुसरी ट्रिक तुम्हाला बघितली असेल जसे की समजा तुमचा वरला लॉक जरी त्याने ओपन केला तर डायरेक्ट आत आहे ती पूर्ण स्क्रीन आहे ते पूर्ण लॅग झाल्यावर त्याला समजणार आहे. तर हे कशा पद्धतीतून काय करायचं सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो हे करण्यासाठी एक ऍप्लिकेशनची गरज आहे आणि ते ऍप्लिकेशन कशा पद्धतीतून डाउनलोड करायचे काय सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. आणि ते ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअर इझिली अवेलेबल नाही. सगळ्यात पहिले तर समजून घ्या. तर ते तुम्ही जी की ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला कुठं भेटणार काय सगळं काय डिटेल्स मध्ये मी सगळं काय मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार आहे. फक्त तुम्हाला सगळ्यात पहिले जे काही सेटिंग्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला पूर्ण पाहणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही करू शकणार नाही. एकदम तुम्हाला सांगतो जबरदस्त अशी ट्रिक आहे आणि इझिली तुम्ही सांगतो हे जी लॉक आहे ते यूज करून कुणाला सुद्धा तुम्हाला समजणार नाही की हे WhatsApp आहे ते बाबांनो की लॉक केलेलं आहे किंवा त्याला समजेल की समजा तुम्ही जर WhatsAppचं ते की तुम्ही स्क्रीनशॉट एक तुम्हाला घ्यावं लागणार. जसं की समजा ज्यावेळेस नवीन WhatsApp तुम्ही डाउनलोड करता त्यावेळेस जी की जशा पद्धतीने तुमचा इंटरफेस असतो ते जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं तर ते डायरेक्ट तुम्ही तिथे लावू शकता. ज्यावेळेस तो ओपन करणार त्यावेळेस त्याला समजणार सुद्धा नाही की याचं WhatsApp आहे ते अजून याचं लॉगिंग सुद्धा नाही असं त्याला वाटणार आहे. त्यानंतर समजा त्याने जरी लॉक उघडला तर तो आत गेला त्यानंतर तो कोणाचा स्टेटस सुद्धा पाहू शकत नाही, जे की चॅट सुद्धा त्याचं कुठला आहे ते पाहू शकत नाही, काही सुद्धा तो डिटेल्स पाहू शकणार नाही. तर याच्या पद्धतीतून काय करायचं काय कशा काय सेटिंग्स आहेत सगळं मोबाईलच्या स्क्रीनवर सांगतो. सगळ्यात पहिले तर सांगतो विदाउट स्किप करता पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करत जावा म्हणजे जास्तीत जास्त या ट्युटोरियलला सपोर्ट करा. तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ. सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं मी ज्या काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार त्या पूर्ण स्टेप तुम्हाला विदाउट स्किप करता पाहिजे आहेत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक ऍप्लिकेशनची गरज आहे. जसं की तुम्हाला स्क्रीनवर हे ऍप्लिकेशन दिसत असेल हे ऍप्लिकेशन कुठून कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला लास्टला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअर अवेलेबल नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो हे कुठून डाउनलोड करायचं ते तुम्हाला मी मोहर सांगतो. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो विदाउट स्किप करता पहा कारण की सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सेटिंग्स आहेत. ह्याच्यात जर तुम्ही सेटिंग्स जर समजून घेतल्या नाहीत तर तुम्हाला सांगतो तुमच्या जी की WhatsAppला आहे जसं की तुम्ही स्क्रीनला जी की WhatsAppच्या तुमचा लॉक बसणार. जसं की बघू शकता जे की मी WhatsApp ओपन केलं त्यानंतर बघू शकता जे काही बघू शकता अशा पद्धतीने तो स्टेटस बिटस सगळं पाहू शकतो. जसं की मी सेटिंग्स केलं समजा जसं की काय सेटिंग्स केल्यानंतर तुम्हाला मी WhatsAppमध्ये दावणारच आहे. जसं की तुम्हाला स्क्रीनवर सगळ्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितले तशा पद्धतीने सेटिंग्स आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता WhatsAppला लॉक. सगळ्यात पहिले तर हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे जे की तुम्हाला मी लास्टला मोर सांगतो कशा पद्धतीतून काय डाउनलोड करायचं. त्यानंतर हे ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे पॅटर्न टाकायचं. जसं की पॅटर्न कुठला टाकायचा आहे जसं की तुमचं व्हॉल्यूम बटन आहे ते अशा पद्धतीने एक अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करायचं. जसं की तुम्हाला जसा पाहिजे समजा 2 वेळा वर तुम्ही प्रेस केलं त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने 2 वेळा खाली प्रेस करू शकता आणि त्यानंतर नेक्स्ट करून घ्या. हाच पॅटर्न तुम्हाला ज्यावेळेस WhatsApp तुम्ही ओपन करशील त्यावेळेस तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिटर्न इथं पासवर्ड आहे तो टाकायचा जो की तुम्ही स्टार्टिंगला टाकलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पॅटर्न टाकू शकता. जसा पाहिजे तसा तुम्ही व्हॉल्यूम बटनला सेट करून पॅटर्न ठेवू शकता. त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा.
इथे काय करायचं आहे, तुम्हाला पॅटर्न समजा तुम्ही विसरला तुमचा जो की पॅटर्न आहे, तर कुठल्या नावाने तुम्ही पॅटर्न ही करू शकता. तर तुमचं काय करायचं, तुमचं नाव टाकू शकता अशा पद्धती. जसं की मी इथे अशा पद्धतीतून माझं नाव टाकलं आणि इथून सिलेक्ट द क्वेश्चन, एक क्वेश्चन विचारतं, तर इथून अशा पद्धती सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करून घ्या. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, फिनिशवर क्लिक करून घ्या आणि ओके. तर तुम्हाला तिथे काय परमिशन्स विचार, ऑलरेडी मी परमिशन दिले आहेत, सगळ्या परमिशन द्या. त्यानंतर फिनिशवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यामुळे अशा पद्धतीचा काहीसा इंटरफेस येईल, जसं की तुम्हाला नोटपॅड ॲप्लिकेशन माहिती असेल तशा पद्धतीचा काहीसा इंटरफेस येईल. त्यानंतर काय करायचं आहे, जो की स्टार्टिंगला जो आपण पॅटर्न टाकला आहे तो पॅटर्न क्लिक करा. जसं की समजा 2 वेळा व्हॅल्यूम बटन आणि त्यानंतर खाली 2 वेळा बघू शकता. अशा पद्धतीने जे काही बघू शकता, जे की ॲप ब्लॉक आहे ते आपलं ओपन झालं आहे, सगळे ॲप्लिकेशन तुमच्या इथे येऊन जातील. जसं की सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी व्हॉट्सअपला कसा पॅटर्न घालायचं ते तुम्हाला सांगतो. तर सर्चमध्ये इथून तुम्हाला जर व्हॉट्सअप समजा इथं कुठले ॲप्लिकेशन भेटत नसेल तर इथे मी व्हॉट्सअप अशा पद्धतीतून सर्च करतो. सर्च केल्यानंतर तिथे व्हॉट्सअप आलेलं आहे बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथे सिलेक्टवर सगळ्यात पहिले तर समजून घ्या, इथे सेटिंग करणं महत्त्वाचं आहे. सिलेक्टवर क्लिक करून घ्यायचं, इथे सिलेक्ट बघू शकता आणि त्यानंतर कस्टम्सवर क्लिक करून घ्यायचं. ओके, त्यानंतर अलाव करून घ्या, जी की परमिशन मागेल. त्यानंतर इथे कस्टम्सवर क्लिक करून घ्या. घेतल्यानंतर इथे मीडिया पिक म्हणजे जी की गॅलरी आहे तुमची ओपन होऊन जाईल. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर तुम्ही गुगलवर जाऊ शकता किंवा इमेज सर्च मॅनवर जाऊ शकता. तुम्हाला व्हॉट्सअपचं जसं की बघू व्हॉट्सअप ॲप लॉगिंग इमेज मी सर्च केला, जी की तुम्ही इथून अशा पद्धतीने कुठलंसुद्धा तुम्हाला इमेज पाहिजे, जसं की समजा अशा पद्धतीचे इमेज हवा असेल किंवा हे अशा पद्धतीचे तुम्ही इमेज इझिली तेथून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचे इमेज तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही इझिली डाउनलोड करून घ्या. ओके, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जो की मी पॅटर्न आहे तो तुम्हाला इथून टाकून धावतो अशा पद्धती. ओके, त्यानंतर जी की व्हॉट्सअप आहे इथं आपण सर्च करू, जसं की व्हॉट्सअप आपण सर्च केलं आहे. त्यानंतर कस्टमवर क्लिक करून घ्यायचा. क्लिक केल्यानंतर मीडियावर जायचा आणि आत्ता आपण जो की इमेज सेव्ह केला आहे तो अशा पद्धतीतून डायरेक्ट इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर प्रॉपर तुम्हाला अशा पद्धतीतून हा क्रॉपिंग करून घ्यायचा. बघू शकता अशा पद्धतीने प्रॉपर हा क्रॉपिंग करून घ्या, जेवढा पाहिजे तेवढा अशा पद्धतीने तुम्ही क्रॉपिंग करून घेऊ शकता आणि त्यानंतर क्रॉपवर क्लिक करायचा. ओके, क्रॉपवर क्लिक केल्यानंतर आपला जी काही सेट झालेला आहे त्यानंतर फक्त ॲप लॉकचा हे ऑप्शन आहे तो फक्त तुम्हाला इथून इनेबल करून अलाव करून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी दावतो जे काही व्हॉट्सअप आहे ते ओपन करून दावतो. बघू शकता अशा पद्धतीने काहीसा इंटरफेस तुम्हाला दिसेल, काहीसुद्धा इथं टच होणार नाही, काहीसुद्धा बघू शकता अशा पद्धती काहीसुद्धा होणार नाही. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ते जो पॅटर्न टाकला अशा पद्धती 2 वेळा वर प्रेस, त्यानंतर मी खाली, त्यानंतर डायरेक्ट जे व्हॉट्सअप आहे ते ओपन झालेलं आहे आणि बघू शकता जे की दुसरं पूर्णपणे तुम्हाला बॅक येऊन दावतो अशा पद्धतीने ओपन केलं. समजा दुसऱ्या कोणीसुद्धा जरी ओपन केलं बघू शकता त्यालासुद्धा पॅटर्न माहीत नसणार की ह्याचा पॅटर्न काय, तो काय समजेल की ह्याचा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे तो बॅन झालेला आहे. त्यानंतर 2 वेळा अशा पद्धतीने प्रेस करायचं, त्यानंतर डायरेक्ट आहे ते आपलं व्हॉट्सअप अशा पद्धतीतून ओपन होऊन जाईल. बघू शकता पूर्णपणे तुम्ही स्टेटस सगळं पाहू शकता. त्यानंतर समजा त्याने पॅटर्नसुद्धा ओपन केला, पॅटर्न जो आहे त्याला माहीत झाला आणि त्यानं ओपन केलं, त्यासाठी तुम्हाला दुसरं काय सेटिंग करायचं आहे, त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं 2दा हा पॅटर्न जो टाकला आहे तो अशा पद्धतीने टाकून घ्यायचा. व्हॅल्यूम बटनचा जो पॅटर्न असेल तोच टाकायचा आहे. त्यानंतर कस्टमवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे बोल ट्रान्सपरंटवर क्लिक करून घ्यायचा. ओके, त्यानंतर आपलं ट्रान्सपरंट झालेलं आहे. त्यानंतर बघू शकता ज्यावेळेस व्हॉट्सअप तो ओपन करेल त्यावेळेस काहीसुद्धा तो करू शकणार नाही. बघू शकता अशा पद्धतीने कुठंसुद्धा तो प्रेस करणार, बघू शकता कोणाचं चॅटिंगसुद्धा वाचू शकणार नाही किंवा इथं बघू शकता खाली कुठंसुद्धा तो क्लिक करू शकणार नाही. फक्त तुम्हाला सांगतो तो काहीसुद्धा इथे 3 लाईन्स बघू शकता, कॅमेरा काहीसुद्धा पूर्ण स्क्रीन आहे ते हँग झाल्यावर वाटणार, त्याला वाटणार की ह्याचा फोन हँग झाला आहे. त्यामुळे बघू शकता त्यानं फेरशी प्रयत्न केला, किती जर प्रयत्न केला तर बघू शकता जे की व्हॉट्सअप फेरशी मी ओपन करून घेतो. बघू शकता कुठलासुद्धा ग्रुप ओपन होत नाही का किंवा काहीसुद्धा इकडे तिकडे बघू शकता जे की व्हॉट्सअपचं स्टेटससुद्धा तो पाहू शकणार नाही. अशा पद्धतीतून तुम्हाला हे सेटिंग करून घ्यायचं आहे. याने काय होणार, तुमच्या घरातलं सुद्धा जर समजा म्हणले की कोणाशी चॅट करतो एवढा हुशार काय, तर त्याने व्हॉट्सअप घेतलं तर तुम्ही करून घेऊ शकता अशा पद्धतीचं सेटिंग आणि ते समजणार सुद्धा नाही की बाबा हे जो व्हॉट्सअप नेमके हँग झालं आहे का नाही. अशा पद्धतीतून तुम्ही हे 2 सेटिंग्स करू शकता. तर आता राहिली बात की हे ॲप्लिकेशन डाउनलोड कशा पद्धतीतून करून घ्या. सगळ्यात पहिले तर तुमच्यावर टेलिग्राम असेल तर टेलिग्रामवर जायचं सगळ्यात पहिले तर, जसं की हे टेलिग्राम आहे. टेलिग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून टेलिग्राम आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जर नसेल तर. आणि त्या टेलिग्रामच्या लिंकवरून डायरेक्ट आपला जे की ग्रुप आहे तेथून तुम्ही ते सर्चमध्ये मी तुम्हाला सांगतो जो आपला ग्रुप आहे, जे की एक मी आता ग्रुप काढला आहे जो की टेक बॉय, ह्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. या ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण की ह्या ग्रुपवर मी सगळ्या ॲप्लिकेशन अपलोड करत असतो. जास्त आता मी नुकताच हा ग्रुप स्टार्ट केला आहे. तुम्ही या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर मी ते संध्याकाळपर्यंत इथे ॲप्लिकेशन जे काही आहे ते इथून टाकणार आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो जी काही ॲप्लिकेशन आहे तुम्हाला इझिली इथे भेटून जाईल. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकनही ऑन करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.